नमस्कार. स्वागत आहे सर्वांचे एन डी करे अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार आहे. नुकतंच जी जिल्हा न्यायालय भरती पार पडलेली आहे, तर त्यामध्ये माझे CMM कोर्ट मुंबई या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. आणि या सर्व धावपळीमध्येच आपण गेल्या 1 महिन्यापासून जे आपले चालू घडामोडीचे व्हिडिओ होते, तर ते कंटिन्यू अपलोड करू शकलेलो नव्हतो. मात्र यापुढे ते कंटिन्यू अपलोड करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 26वे गव्हर्नर डॅश डॅश हे बनले आहेत. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 संजय मल्होत्रा. आपली जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे किंवा यालाच आपण काय म्हणतो RBI, या बँकेचे 26व्या क्रमांकाचे नवीन गव्हर्नर कोण बनलेले आहेत? संजय मल्होत्रा. यांच्या अगोदर या बँकेचे 25व्या क्रमांकाचे गव्हर्नर होते शक्तिकांत दास. शक्तिकांत दास हे 6 वर्ष RBIचे गव्हर्नर राहिलेले आहेत. आणि यानंतर आता RBIचे 26व्या क्रमांकाचे नवीन गव्हर्नर बनलेले आहेत संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा हे पुढील 3 वर्ष RBIचे गव्हर्नर असणार आहेत. किती वर्ष? 3 वर्ष. आता आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाबद्दल थोडक्यामध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आलेली आहे बघा. 1 एप्रिल 1935 रोजी RBIची जी स्थापना आहे, तर ती हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीवरून करण्यात आलेली आहे. RBIचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. मात्र ज्यावेळेस RBIची स्थापना झाली त्यावेळेस RBIचं मुख्यालय होते कलकत्ता या ठिकाणी. नंतर ते 1937 साली कलकत्त्यावरून मुंबईला हलविण्यात आलेलं आहे. आणि तेव्हापासून आता या RBIचं जे मुख्यालय आहे, तर ते मुंबई या ठिकाणी आहे. RBIचे 26व्या क्रमांकाचे नवीन गव्हर्नर बनलेले आहेत संजय मल्होत्रा. RBIचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं 1 जानेवारी 1949 रोजी. आपल्या देशामध्ये 14 प्रमुख बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं बघा. कधी? 19 जुलै 1969 रोजी. आणि हे जे 14 बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं, ते हजारी समितीच्या शिफारशीवरून करण्यात आलेलं होतं. त्यानंतर देखील आपल्या देशामध्ये एकूण 6 बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं 15 एप्रिल 1980 रोजी. आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे, तर त्यामध्ये संजय मूर्ती जे आहेत, तर हे आपल्या भारताचे 15वे नियंत्रक व महालेखा परीक्षक आहेत. आणि संजीव खन्ना हे नुकतंच आपल्या देशाचे 51व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे दुसरे अध्यक्ष डॅश डॅश हे ठरले आहेत. उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राहुल नार्वेकर. आपल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे राहुल नार्वेकर जे आहेत, हे दुसरे अध्यक्ष ठरले आहेत बघा. याआधी सलग 2 वेळा आपल्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बनलेले होते बाळासाहेब भारदे. बाळासाहेब भारदे जे आहेत, 1962 आणि 1967 असे सलग 2 वेळेस आपल्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि यांच्यानंतर आपल्या महाराष्ट्र विधानसभेचे सलग 2 वेळेस अध्यक्ष राहणारे दुसरे नेते ठरलेले आहेत आता राहुल नार्वेकर. नुकतंच जी 15व्या विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे, तर त्यामध्ये या 15व्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली होती कालिदास कोळंबकर यांची. तर या 15व्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आता राहुल नार्वेकर यांची. महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते सयाजी सीलम. महाराष्ट्र विधानसभेचे सर्वाधिक काळ विधानसभा अध्यक्ष राहिलेले आहेत बाळासाहेब भारदे. आणि आपल्या महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात कमी काळ विधानसभा अध्यक्ष राहिलेले आहेत प्राणलाल व्होरा. आणि यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 3. ICC अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2024चे विजेतेपद डॅश डॅश या देशाने पटकावले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 बांगलादेश. नुकतंच ICC अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2024 स्पर्धा जी पार पडलेली आहे, तर या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे बांगलादेशाने. आणि उपविजेतेपद पटकावलेलं आहे आपल्या भारताने. ही जी अंडर-19 क्रिकेट आशिया कप स्पर्धा आहे 2024ची, तर ती UAE या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती बघा. या स्पर्धेमध्ये सहभागी संघ होते 8. याचं विजेतेपद पटकावलेलं आहे बांगलादेशाने. तर उपविजेतेपद पटकावलेलं आहे आपल्या भारत देशाने. इमर्जिंग टीम आशिया कप 2024चं विजेतेपद पटकावलेलं आहे अफगाणिस्तान या देशाने. महिला T20 आशिया कप 2024चं विजेतेपद पटकावलेलं आहे श्रीलंका या देशाने. ICC T20 वर्ल्ड कप 2024चं विजेतेपद पटकावलेलं आहे आपल्या भारताने. आणि उपविजेतेपद कोण पटकावलेलं आहे? तर दक्षिण आफ्रिका या देशाने. तर ICC T20 महिला वर्ल्ड कप जो पार पडलेला 2024चा नुकतंच, तर याचं विजेतेपद पटकावलेलं आहे न्यूझीलंड या देशाने. प्रश्न क्रमांक 4. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 डॅश डॅश यांना मिळाला आहे. याचं उत्तर आहे मिशेल बॅचले. चिली या देशाच्या माजी राष्ट्रपती वेरोनिका मिशेल बॅचले जे आहेत, त्यांना 2024 साठीचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिळालेला आहे.
2023 साठीचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार डॅनियल बेरेनबोइम आणि अली अबू अव्वाद यांना देण्यात आलेला होता. नुकतंच फायझर पुरस्कार जो आहे 2024 साठी तर तो बिहारी मुखर्जी यांना देण्यात आलेला आहे बघा. कोणता पुरस्कार? फायझर पुरस्कार 2024 साठी देण्यात आलेला आहे बिहारी मुखर्जी यांना. आणि 2024 साठीचा टर्नर पुरस्कार देण्यात आलेला आहे भारतीय वंशाच्या जसलीन कौर यांना. प्रश्न क्रमांक 5. आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राजीव मेहता. आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी नुकतंच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? राजीव मेहता यांची. आणि राजीव मेहता जे आहेत रे आशियाई तलवारबाजी महासंघाचे महासचिव बनणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत. या आशियाई तलवारबाजी महासंघाची स्थापना 1988 साली करण्यात आलेली आहे. याचे पहिले अध्यक्ष होते कर्नल होस्मंद अल-मासी. आंतरराष्ट्रीय तलवारबाजी महासंघाची स्थापना 29 नोव्हेंबर 1913 रोजी करण्यात आलेली आहे बघा. याचे मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमधील लॉसाने या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय तलवारबाजी महासंघाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? स्वित्झर्लंडमधील लॉसाने या ठिकाणी. आणि सध्या या आंतरराष्ट्रीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष आहेत रशियाचे अलिसेर उस्मानोव. प्रश्न क्रमांक 6. मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र डॅश डॅश येथे उभारण्यात येणार आहे? याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर. मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? नागपूर या ठिकाणी. आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये आपल्या भारतातील पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर नुकतंच हैदराबाद या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. आपल्या भारतातील पहिले अहिल्या भवन मुंबईमधील मानखुर्द या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. भारतातील पहिले रासायनिक कचरामुक्त औद्योगिक क्षेत्र तामिळनाडू राज्यातील तिरुपूर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे बघा. तर आपल्या भारतातील पहिले संविधान भवन आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बघा. संविधान भवन म्हटलं की पिंपरी चिंचवड आणि संविधान पार्क जर म्हटलं तर ते राजस्थान राज्यातील जयपूर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. आपल्या भारतातील पहिल्या संविधान पार्कचं उद्घाटन जे आहे तर ते राजस्थान राज्यातील जयपूर या ठिकाणी आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 शम्मी सिल्वा. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? शम्मी सिल्वा यांची. कारण या आशियाई क्रिकेट परिषदेचे अगोदरचे जे अध्यक्ष होते जय शहा यांची नुकतंच ICCच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद जे होतं ते रिक्त होतं. जय शहा जे आहेत तर त्या अगोदर आपल्या BCCIचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष होते बघा. आणि यांची नुकतंच ICC अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळेच आता आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत श्रीलंकेचे शम्मी सिल्वा. आशियाई क्रिकेट परिषदेची स्थापना 13 सप्टेंबर 1983 रोजी करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय आहे श्रीलंकेमधील कोलंबो या ठिकाणी. या आशियाई क्रिकेट परिषदेचे सदस्य देश आहेत 25. नवीन अध्यक्ष बनलेले आहेत 29व्या क्रमांकाचे शम्मी सिल्वा आणि उपाध्यक्ष आहेत सध्या पंकज खिमजी ओमान या देशाचे. आपली जी BCCI आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याचे 36व्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत सध्या रॉजर बिन्नी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणजेच 5वे भारतीय आणि सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले आहेत आपल्या भारताचे जय शहा. प्रश्न क्रमांक 8. डॅश डॅश ही ग्रामपंचायत देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरली आहे? याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 माण्याची वाडी ग्रामपंचायत. आपल्या महाराष्ट्र राज्यातील माण्याची वाडी ग्रामपंचायत जी आहे तरी देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरलेली आहे बघा. ग्रामपंचायतीला केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयातर्फे देण्यात येणारा जो राष्ट्रीय स्तरावरील नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार आणि ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पुरस्कार जो आहे तर तो या माण्याची वाडी ग्रामपंचायतीला देण्यात आलेला आहे. माण्याची वाडी ग्रामपंचायत जी आहे तर ती आपल्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामधील ग्रामपंचायत आहे बघा. आपण काही दिवसापूर्वीच पाहिलेलं होतं आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिले सौर ग्राम ठरलेलं होतं हे माण्याची वाडी. मध उत्पादन करणारे आपल्या मराठवाड्यातील पहिलं गाव ठरलेलं आहे किनवट तालुक्यातील भंडारवाडी. भंडारवाडी हे जे गाव आहेत रे मध उत्पादन करणारं आपल्या मराठवाड्यातील पहिलं गाव आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील 4थं गाव ठरलेलं आहे. आपल्या राज्यातील पहिले मधाचं गाव म्हणून आपण सातारा जिल्ह्यातील मांगर या गावाला ओळखतो. हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आपल्या राज्यातील पहिले मधाचं गाव म्हणून आपण कोणत्या गावाला ओळखतो?
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील मांगर गावाला. सापामुळे विशेष पुनर्वसन करण्यात आलेलं आपल्या राज्यातील पहिलं गाव ठरलेलं आहे बीड जिल्ह्यातील सुकळी. प्रश्न क्रमांक 9. WTOच्या महासंचालकपदी दुसऱ्यांदा डॅश डॅश यांची निवड करण्यात आली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर ओकोन्जो इवेला. WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन किंवा यालाच आपण जागतिक व्यापार संघटना म्हणून ओळखतो बघा. या जागतिक व्यापार संघटनेच्या महासंचालकपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आलेली आहे डॉक्टर ओकोन्जो इवेला यांची. डॉक्टर ओकोन्जो इवेला जे आहेत रे नायजेरिया या देशाचे आहेत बघा आणि हे WTOचे 7व्या क्रमांकाचे आता महासंचालक बनलेले आहेत. कितव्या क्रमांकाचे? 7व्या क्रमांकाचे. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1995 रोजी करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी आणि या जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य देश आहेत 166. आपला भारत देश जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य देश बनलेला होता 1 जानेवारी 1995 रोजी. आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्राचे महासचिव आहेत सध्या अँटोनियो गुटेरस. अँटोनियो गुटेरस जे आहेत रे पोर्तुगालचे आहेत. युनिसेफचे कार्यकारी संचालक आहेत सध्या कॅथरीन रसेल आणि युनेस्कोचे महासंचालक आहेत सध्या ऑड्रे अझोले. प्रश्न क्रमांक 10. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने वर्ड ऑफ द इयर 2024 म्हणून डॅश डॅश हा शब्द घोषित केला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रेन रॉट. 2024 साठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द घोषित केलेला आहे? ब्रेन रॉट. 2024 साठी कॉलिन्स डिक्शनरीने वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला आहे ब्रॅट. हे दोन्ही शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने वर्ड ऑफ द इयर 2024 म्हणून कोणता शब्द घोषित केलेला आहे? ब्रेन रॉट. आणि कॉलिन्स डिक्शनरीने वर्ड ऑफ द इयर 2024 म्हणून घोषित केलेला आहे ब्रॅट. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीने वर्ड ऑफ द इयर 2023 म्हणून शब्द घोषित केलेला होता प्ले हार्डर. तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने 2023 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला होता रीज आणि कॉलिन्स डिक्शनरीने वर्ड ऑफ द इयर 2023 घोषित केलेला होता AI. प्रश्न क्रमांक 11. नामिबिया देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष डॅश डॅश बनल्या आहेत. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 नंदी नदैत्वाहा. नामिबिया देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनलेले आहेत? नुकतंच नंदी नदैत्वाहा. नामिबिया हा जो देश आहे तर दक्षिण आफ्रिका खंडामधील देश आहे बघा आणि या देशाची राजधानी आहे विंडहोक. नामिबिया देशाचं राष्ट्रीय चलन आहे नामिबियन डॉलर. आता आपण जे ऑप्शन दिलेले तर त्यामध्ये लुओंग कोओंग हे नुकतंच व्हिएतनाम या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. यामांडू ओरसी हे उरुग्वे या देशाचे अध्यक्ष बनलेले आहेत. निकोलस मादारो व्हेनेझुएला या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत आणि डिक सूप नेदरलँड या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य डॅश डॅशव्या क्रमांकावर आले आहे. याचं उत्तर आहे दुसऱ्या. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावरती आलेला आहे? दुसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 मध्ये पहिल्या क्रमांकावरती संयुक्तपणे ओडिशा आणि त्रिपुरा हे 2 राज्य आलेले आहेत बघा. पहिल्या क्रमांकावरती संयुक्तपणे कोणते 2 राज्य आलेले आहेत? ओडिशा आणि त्रिपुरा. दुसऱ्या क्रमांकावरती आलेलं आहे आपलं महाराष्ट्र राज्य आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलेलं आहे आंध्र प्रदेश राज्य. यामध्ये प्रत्येकी 3 श्रेणीमध्ये पुरस्कार मिळालेला आहे बिहार आणि हिमाचल प्रदेश या राज्याला. यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा आपला प्रश्न. सोने खरेदी करण्यात जगात पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा पार पडणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून चालू घडामोडीचे आणि जीकेचे जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत रोज स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याबरोबरच तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडी आणि जीकेच्या महत्त्वाच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.